पुण्यातील एफसी रोडवरील सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या कॅफे गुडलकच्या बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळून आल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने FDA कॅफेचा परवाना रद्द केला होता। मात्र कदमवाक वस्ती येथील राजधानी बेकरीतील केकमध्ये चक्क जिवंत आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला। या घटनेला तब्बल 3 दिवस उलटून देखील अन्न आणि औषध प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न करता मेहरबानी दाखवल्याने बेकरी चालकांचे चांगलेच फावले। कदमवाक वस्ती येथील राजधानी बेकरीतील व्हिडिओ तसेच पुरावे असून देखील प्रशासन कारवाई करण्यासाठी का डोळझाक करत आहे? कारवाईसाठी कुणाची वाट बघत आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। तर मागील 3 महिन्यांपूर्वी देखील कदमवाक वस्ती येथील मोझो पिझ्झा हॉटेलमध्ये बनवलेल्या पिझ्झामध्ये मृत आळ्या आढळून आल्या होत्या। या सर्व घटना ताज्या असताना देखील संबंधितांवर कारवाईचा बडगा न उगारल्याने अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कवडी माळवारी रस्त्यावर राजधानी बेकरीची एक शाखा आहे। रविवारी या शाखेमध्ये आपल्या मुलांसाठी केक घेण्यासाठी एक महिला गेली होती। केक घेतल्यानंतर घरी येऊन केक कापल्यानंतर त्यामध्ये आळ्या वळवळ करताना दिसून आल्या। त्यानंतर महिलेने त्वरित बेकरीकडे धाव घेतली आणि असले घाण पदार्थ विकता का असा जाब विचारला व घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देखील दिली। हडपसर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर ते उरुळी कांचन व परिसरात अनेक ठिकाणी विना परवाना बेकरी व्यवसाय सुरू असून तेथे कमालीची अस्वच्छता व निकृष्ट दर्जाचा माल तयार केला जातो। अनेक बेकऱ्यांमध्ये अद्यापही गंजलेल्या उपकरणांमधून पावाचे पीठ मळले जाते। निकृष्ट दर्जाचा व कालबाह्य झालेला मैदा, डालडा व इतर पदार्थ वापरले जातात। त्यामुळे बेकरी मालकांचे चांगलेच फोफावले आहे। त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाने अशा बेकऱ्यांची नियमित तपासणी करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली। कारण जर हे असेच प्रकार घडत राहिले तर हा नागरिकांच्या जीवाशी केलेला खेळ आहे आणि दर दिवशी घडणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी FDA ला कधी जाग येणार असा प्रश्न देखील आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।